हे गाईज, स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्हीही एकदम मजेत आहोत. तर गणपतीची स्थापना झालेली आहे आणि त्याचबरोबर काल गौरीचीही स्थापना झालेली आहे. गौरी म्हणजे कोकणामध्ये गौरी बोलतात आणि आमच्या भागामध्ये त्याला महालक्ष्मी बोलतात. काल त्यांचं आगमन झालं, आज त्यांची पूजा होणार आणि उद्या त्यांचं विसर्जन होणार. तर आमच्या इकडे म्हणजे आम्ही तर हे सगळं करत नाही आमच्या साईडला, पण कोकणामध्ये गौरीचं खूप छान सोहळा असतो. तर माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्या गौरी पूजन खूप छान प्रकारे करतात. त्यात माझी मैत्रीण आहे सुलभा, विद्या, ह्या दोघी पण खूप छान करतात. आणि विद्याची जाऊबाई पण आलेली आहे एका निमित्ताने. विद्या ॲक्च्युली गावी गेली होती, ती गावावरून आजच आली आहे. गावावरून आल्याबरोबर तिने मस्तपैकी तयार झाली, पूजेची सगळी तयारी वगैरे केली आणि ती पूजेला गेली. मी वरती नाही गेली कारण मी रेडीच नव्हती झाली. आत्ता पण मी रेडी नाही झाली आहे. मी आता फक्त त्या कशा तयार झाल्यात हे तुम्हाला दाखवते आणि त्या पूजेमध्ये काय काय खेळ खेळले जातात, कसं त्या तयार झालेल्या आहेत, पूजेमध्ये काय काय असतं, हे सगळं आमची सुलभा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. तर चला भेटूया सुलभाच्या घरी. हॅलो गाईज, तर मी आत्ता आली आहे आमच्या सुलभाच्या घरी. आज आहे गौरी पूजन. तर गौरी पूजन काय असतं हे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे, पण त्या अगोदर आमची गौरी कशी रेडी झाली आता आपण हे बघूया. तर चला जाऊया सुलभाच्या घरी. एक नंबर दिसते आमची गौराई, बघा किती सुंदर झाली आहे नथ वगैरे घालून. हे बघा, आणि हे असतं कोकणामध्ये गौरी पूजनला ज्या लग्न झालेल्या बायका असतात त्या गौरीसमोर वौसा पूजतात. असं मला काही ॲक्च्युली माहीत नाही कारण आमच्याकडे हे सगळं नाही आहे. हा सगळं कोकणामध्ये केलं जातं. तर हे बघा, हे सगळं ते वौशाचं सामान आहे. तर आमची जी गौराई आहे वौसा पूजून आलेली आहे घरी. मला ॲक्च्युली तिकडे जाता नाही आलं कारण ती खूप दूर गेली होती, त्यामुळे मी तिकडे काही ते वौसाचं मला शूट करायला नाही मिळालं. ती घरी आली त्यानंतर मी हे शूट केलं. आणि अजून आमच्या 2 गौरी आहेत ज्या आता त्या येत आहेत. तर मी तुम्हाला दाखवते 2 कोण आहेत. त्या दोघी येत आहेत, तोपर्यंत आपण गौराईला जरा बोलूया. मग तुमचे गणपती घरी नाही आहेत? ॲक्च्युली आमच्या गौराईला पण जायचं होतं, पण कोकण म्हटलं की तिकीट मिळणे नामुमकिन, त्यामुळे तिचं काही जाणं झालं नाही. आमचे भाऊ गेलेले आहेत. तर आपण बोलूया आमच्या गौराईशी. तर हे वौसा म्हणजे ॲक्च्युली काय असतं जरा तुम्ही आम्हाला सांगा. अच्छा, ओके. आणि याच्यामध्ये काय काय सामान ठेवलेलं असतं? 5 पानं असतात आणि त्याच्यामध्ये ही भाजी, सर्व प्रकारची भाजी. अच्छा, मिक्स भाजी. आता एक 5 काढतो, एक गौरीकडे दिलाय, एक गणपतीला. अच्छा, आणि एक देवाला आणि एक आता मिस्टरांच्या हातामध्ये. ओके. असे पाया पडतो तेव्हा असे पैसे देतात. वा वा वा, म्हणजे गौराईची छान कमाई पण होते म्हणायची. नाही करायचं असतं. ओके, छान माहिती दिलीत. आता भेटू आपल्या दुसऱ्या मैत्रिणींना. चला, आमच्या उरलेल्या दोघी पण आलेल्या आहेत. आमची विद्या आली आहे आणि दुसरी म्हणजे आमची सुरेखा, जी विद्याची छोटी जाऊबाई आहे. आता आमच्याकडे तीन गौराई आहेत. बघा, तिघींनी पण छान. बिचारी ही ॲक्च्युली गावी गेली होती, घाईघाई गावावरून येऊन तयार बियार झाली. बघा स्टॅमिना किती आहे. हा याला उत्साह बोलतात, प्रेम बोलतात. आणि परंपरांना कसं पुढे न्यायचं हे आपण बघताच आहे. एवढा धावपळ करून पण ती छान उत्तम तयार झाली आहे. मेकअप वगैरे करू ना, मेकअप कमी नाही केलाय आम्ही. हळदी कुंकू मला पण लावत आहेत. चालू आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम. उखाणे पण घ्या हा, तिघी मिळून छान मस्त. चारच झालं ग, 5वी कोण आता? अच्छा, लावलं. हा, मग झाला 5.
झाल्या 5 मग बरोबर. व्हेरी गुड. बघा किती छान दिसत आहेत ना. ही एकच मुमेंट अशी असते ना जिथे आपण छान तयार होतो. रोज तर आपण काय मॅक्सीतच असतो, पण ह्या अशा काही मुमेंट असतात जिकडे आपल्याला छान तयार व्हायला मिळतं आणि खूप छान रूढी परंपरा ज्या काय आहेत त्या अशा प्रकारे आमच्या मैत्रिणी पुढे नेत आहेत. फार बरं वाटतं हे सगळं बघून. रूढी परंपरा आम्ही गावालाच केलं पाहिजे असं नाही, मुंबईत पण जगतो. व्हेरी गुड. बघितलं, म्हणजे हे सगळं गावालाच होतं असं नाही, वेळात वेळ काढून मुंबईमध्ये सुद्धा हे सगळे कार्यक्रम सेलिब्रेट केले जातात. तुम्हाला कशा वाटल्या माझ्या गौराई नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे त्यांचं वाटतं करणार होतं असं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव असं करायचं असतं. हो हो, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. परत एकदा विद्या. हो काढते. आता मी तुमचे छान फोटो काढते, तुम्ही मस्त पोज द्या. ठीक आहे. आता मस्त रंगात आलेले आहेत आणि आता गाणे लावणार आणि आमच्या नटलेल्या गौराई मस्त फुगडी वगैरे खेळ खेळणार आहेत. हो बघा बघा तुम्ही. सॉरी, मध्येच डिस्टर्ब झालं होतं. आमची मीनाक्षीची मुलं आली होती टोपं घेण्यासाठी, म्हणून मध्ये पॉज करावा लागला. आता कंटिन्यू करतोय. आता छान खेळाला सुरुवात होत आहे आणि आमची सुरेखा स्वतः गाणं गाणाऱ्या, टीव्हीवरून नाही. हां, आम्ही सगळं बॅकग्राऊंड अगोदर छान करतोय जेणेकरून व्हिडिओ व्यवस्थित आला पाहिजे. चला. गणपतीला सोन्याचा मुकुट दाखवा दाखवा. डोंगर फोडून आले गणपती साजरा साजरा हो रिमझिम पावरी वाजवा. डोंगर फोडून आले गणपती साजरा साजरा हो रिमझिम पावरी वाजवा. सोन्याची अंगठी मागवा हो मागवा हो रिमझिम पावरी वाजवा. आमच्या गणपतीला सोन्याची अंगठी मागवा हो मागवा हो रिमझिम पावरी वाजवा. डोंगर फोडून आले गणपती साजना हो रिमझिम पावरी वाजवा. गणपतीला सोन्याची अंगठी मागवा मागवा हो रिमझिम पावरी वाजवा. डोंगर फोडून आले गणपती साजना हो रिमझिम पावरी वाजवा. आले गणपती साजना हो. आता फुगडी कवर बांधू. आता नाही होणार. हा स्टार्ट. मज्जा आहे ना. हे सूर्यका हे बघ विद्या बघ.
झाली आता. आता बघा कोंबडा. विद्या विद्या बघ कोंबडा कोंबडा. हा 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 सेम सेम बरोबर बरोबर तसंच. दोन्ही हात गुडघ्यावर दोन्ही हात गुडघ्यावर. हे बघे असे विद्याने. हा होईल होईल विद्या होणार. हा हे शाबाश. ओह 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 गुडघे फुटलेले आहेत तरी आम्ही कोंबडा केलेला आहे. मिस यू रुपाली. हा मिस यू रुपाली तुला खूप मिस करतोय. आणि रेशमाने तर सगळ्याच फुगड्या घातल्या. भारी आवड आहे सगळ्या गोष्टींची. फक्त बिचारी दाखवत नाही कुणाला. आणि आता वेळ आली आहे स्पेशल मुवमेंट म्हणजे उखाण्यांची. तर चला आता आपल्या गौराई आपल्या आहोंचं नाव घेत आहेत. तर चला बघूया आता पहिला उखाणा कोण घेतोय ते. बरं इकडे इकडे. उखाणा घेते आशीर्वाद द्यावा. उखाणा घेते आशीर्वाद द्यावा. विश्वनाथ रावांचा सहवास आयुष्यभर लावा. वाह क्या बात आहे. आयुष्यभर 7 जन्मापर्यंत लाभणार. त्याच्यानंतर मग 7 जन्मानंतर चेंज नाही. 7 जन्म तर आहे. व्हेरी गुड. 7 जन्म कन्फर्म. टाइम लागलाय. आता कोण. आता सुरेखा. ओ हो विद्याच्या जाऊबाई असं तिने सांगितलं हा मला बोलायला. त्यांची जाऊबाई म्हणून. उखाणा घेते सासू आहे प्रेमळ नाव आहे हौशी. विनोदरावांचं नाव घेते ओशा दिवशी. क्या बात आहे. ओशाच्या दिवशी. बरं तिने उखाण्यामध्ये फॅमिलीतले सगळे मेंबर इन्क्लूड केले ना. सासू जाव नवरा सगळेच म्हणजे इन्क्लुडिंग ऑल फॅमिली. खूप सुंदर हा सुरेखा. आता उद्या हौशी ना म्हणून अगं बाई 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 काय ते प्रेम. असो आयुष्यभर अशाच राहा हसत खेळत. अगं सुलभा लाजली. आमची सुलभा आणि लाजेल शक्यच नाही. अगं तिकडे ना हिमालयाच्या पर्वतावर बोल. हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी. सुधाकर रावांमुळे आणि आयुष्याला गोडी. क्या बात आहे. एक छोटी एक मोठी. कारण आमचे भाऊ यांची जोडी म्हणजे कशी अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा म्हणून आम्ही जरा त्यांना थोडं छेडत असतो. पण यांची जोडी फार सुंदर आहे आणि खूप छान आहे. ती आयुष्यभर अशीच राहो 7 जन्मापर्यंत. मस्त खूप छान सगळ्यांनी उखाणे घेतलेले आहेत. सगळ्यांच्या आग्रहात मी उखाणा आजपर्यंत कधी घेतलेला नाही. लग्नात पण घेतलं नाही. पण आता यांची इच्छा आहे तर घेते. तो पण मला सुरेखाने शिकवलाय. काय बोलतात त्याला. चांदीच्या वाटीत चकचक दही आणि चांदीच्या वाटीत चकचक दही. माझ्या मंगळसूत्रात नितीन रावांची सही.
की तिकडे काय तर अरबाज वाट बघतोय आवाज. असं काय हो प्रकार. बघा उखाणे घेऊन झाल्यानंतर शेवटी मराठी बिग बॉस आला. त्याच्याशिवाय माझ्या व्हिडिओला काही. तर कशा वाटल्या माझ्या गौराईंचा माझा डान्स कसा वाटला, खेळ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.